पब्लिक हेच माझं टॉनिक आहे. लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यापारी संघ आणि वकील संघातील लोकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आपण 5,000 किलोमीटरचे रोड करत आहोत. राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 6 ते 7 तासाच्या वर लागता कामा नये. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मोदीजींच्या जाहीरनाम्यात गरीब, व्यापारी आणि समाजातील सर्व लोक त्यामध्ये घेतलेले आहेत. सर्वसामान्यांना वाटलं पाहिजे की हे सरकार कृतिशील आहे. पब्लिक हेच माझं टॉनिक आहे. लोकांमध्ये गेल्यावर मला ऊर्जा मिळते. अनेक बैठका, मेळावे, निवडणुकीचं काम हे सातत्याने करत इथपर्यंत यायला उशीर झाला. याबद्दल आपले मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या बुलढाणा जिल्ह्यातील मान्यवर अनेक संघटना आहेत. त्यामध्ये डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंडियन डेंटल असोसिएशन आहे, राजस्थान युवा मंच आहे, सिंधी समाज आहे, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आहे, वुमन्स फोरम आहे, बुलढाणा वकील संघ आहे, IMA बुलढाणा आहे, अर्चना देव कादंबरी साहित्यिक आहे, ग्रंथालय संघ आहे, कारंजा चौक व्यापारी मित्रमंडळ आहे, बुलढाणा जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशन आहे, विदर्भ इरिगेशन आहे, व्यापारी संघ आहे, बुलढाणा किराणा असोसिएशन, मदतराणी गायकवाड आपले मनसेचे अनेक संघटना असतील. मी सगळ्यांची नावं याच्यामध्ये आलेली असतील, परंतु जे इथे सर्व उद्योजक आहेत, शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे मान्यवर आहेत आणि या सर्वांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे ही निवडणूक जी होते आहे, ही निवडणूक कुण्या एका व्यक्तीची नाही आहे. ही निवडणूक देशाची आहे, लोकसभेची आहे. सगळ्यात मोठं सार्वभौम जे आपलं लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि जिथे या देशाचे कायदे नियम तयार होतात, निर्णय घेतले जातात समाज हिताचे, किंबहुना या देशाच्या विकासाचे, तिथं आपल्याला प्रतापरावांना पाठवायचं आहे. आणि तिसऱ्यांदा 3 वेळा पाठवलंय. आता तुम्ही चौथ्यांदा, म्हणजे मी मगाशी म्हटलं की आता चौकार आपला मारणार आहे तुमच्या आशीर्वादाने. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने यांच्या विजयाचे शिल्पकार आहात. बाकी संघटनात्मक महायुती आमची आहे. महायुतीचे घटक सगळे पक्ष आपापले कार्यकर्ते काम करतात आणि आज आपण जर पाहिलं तर एक वातावरण सगळीकडे, महाराष्ट्रातच नाही देशभरामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे आपल्याला या देशासाठी जे काही काम केलंय, देशाच्या विकासासाठी जे काही काम केलंय, आज 10 वर्षामध्ये अनेक देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था फक्त मजबूत नाही केली तर 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आणलेली आहे. आणि त्यांची संकल्पना की पुढच्या काळात 3ऱ्या क्रमांकावर आपण आपली अर्थव्यवस्था. शेवटी प्रत्येक देशाची, राज्याची अर्थव्यवस्था महत्वाची असते. आणि 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांना देखील मागं सोडण्याचं काम आज मोदीजी करताय. हे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि हे गौरवाची बाब आहे. कारण आपण जेव्हा विदेशात जातो त्यावेळेस आज आपल्या भारताचं नाव जगभरात अभिमानाने घेतलं जातं. खऱ्या अर्थाने हे अगोदर आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, परंतु आज जेव्हा आपला भारत बोलतो, मोदीजी बोलतात, तेव्हा सगळं जग ऐकतो आणि हलतोय. ही अशी एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. मोठमोठे मी G20 मध्ये पाहिलं, G20चं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळालं, एक गौरवास्पद बाब आहे. आणि G20 मध्ये 22 देशाचे प्रमुख लोक इकडे आले होते आणि दिल्लीमध्ये शेवटचा समारोह होता, तिथे मी होतो. आणि त्यांचं जे काय बोलणं चालणं, मोदीजींच्या प्रती ज्या काय त्यांचं चेहऱ्यावरचं हास्य असेल, भेटणं असेल,
म्हणजे असं पाहिल्यानंतर एक प्रत्येक देशवासियाला अभिमानच वाटला पाहिजे. कारण आज जगभरात मोदीजी जिकडे जातात तिकडे कोणी त्यांना बॉस म्हणतो, कोणी गळाभेट घेतो, कोणी आलिंगन करतो, कोणी वाकून नमस्कार करतो. हे कधी आपण पाहिलं नव्हतं. कारण याचं कारण काय? याचं कारण आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे, ही अर्थव्यवस्था मजबूत केली, आपले चांगले निर्णय झाले. कोविडमध्ये देखील आपल्या देशाला वॅक्सिन इतर जे काही मदत करता जगभरातल्या काही देशांना देखील मोदीजींनी त्या कोविड काळात मदत केली. शेवटी एक गिव्ह अँड टेक असतं. आपण जेव्हा दुसऱ्याशी चांगलं वागतो तेव्हा दुसरा आपल्याशी चांगलं वागतो. त्यामुळे रिलेशन जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे मोदीजींनी जपले किंवा निर्माण केले, आज त्याचाच हा परिपाक आहे. आणि म्हणूनच आज मला आठवत आहे प्रकल्पावर काम करतोय. आज आपण ऍक्सेस कंट्रोल रोड करतोय 5000 किलोमीटरची. कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 6 ते 7 तासावर लागता कामा नये. कारण शेवटी आपण वेळेमध्ये जर ट्रॅव्हल टाइम म्हणजे प्रवासात जर वेळ घालवला तर काय एफिशियन्सी राहील आपली, काय आपण आपल्या परिवाराला वेळ देणार, काय समाजाला आपण वेळ देणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रो डेव्हलपमेंट आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्व घटकांना न्याय देणारं सरकार आहे. आजच मोदीजींचा जो जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये देखील गरीब, सर्वसामान्य लोक, व्यापारी, सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणूनच व्यापार उद्योग वाढला, उद्योग वाढले. सगळे आपले जे काही समाजातले प्रत्येक घटक जे आहेत त्यांना एक वाटलं पाहिजे की हे सरकार आपलं आहे, पॉझिटिव्ह आहे, प्रॅक्टिकल आहे. हे आमचं सरकार ऐकणार आणि निर्णय घेणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही समाजातले फार महत्वाचे प्रभावशाली सगळे घटक आहात. कारण तुम्ही एक जण अनेक लोकांना सांगू शकता बाबा हे 2 वर्षाचं सरकार, हे 10 वर्षाचं मोदीजींचं सरकार, या सरकारमध्ये आपल्याला काही त्रास झाला नाही, आपल्याला पुन्हा हे सरकार आणलं पाहिजे. शेवटी आम्ही जेवढं प्रचारात काम करू त्यापेक्षा तुम्ही फक्त त्याच्या कानामध्ये बोललात तरी ते काम होऊन जातं. आणि त्यामुळे आपल्याला ही बैठक सगळ्यात प्रभावशाली लोकांची आहे. आणि म्हणूनच आपण प्रतापराव जाधवांच्या मागे सातत्याने उभे राहत आहे. त्यांना 3 वेळा खासदार केलं तुम्ही, अनेक आमदार आपण केलेले आहेत. त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. मी देखील खूप लोकांना भेटतो. ऍक्सेसिबिलिटी जी आहे माझी ती अगोदरची होती तशीच मी ठेवलेली आहे. कारण शेवटी मग मी भेटलो नाही तर लगेच बोलतील लोक बाबा मुख्यमंत्री झाला की बदलला. थोडा त्रास तुला होतो, पोलिसांनी आमचा त्रास होतो, शेवटी सुरक्षेचाही विषय असतो. पण मी त्यांना नेहमी सांगतो जनता आपली आहे आणि मी जनतेतला माणूस आहे, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला ते लोकांना भेटल्यानंतरच माझा सगळा थकवा दूर होतो. आणि रात्रंदिवस काम केलं तरी सुद्धा जेव्हा लोक भेटतात मला तेव्हा एक एनर्जी मिळते. मला पब्लिक हेच माझं टॉनिक आहे.